मंडळी, जर विचार केला तर संतांनी, ऋषींनी खूप काही आपल्यासाठी मानवासाठी करून ठेवलेले आहे. आणि राजाने याच्यामध्ये एक विक्रम राजा, ज्यावेळेस विक्रम राजाला 7.5 आली होती, त्या 7.5मध्ये खूप त्रास झाला. आपल्यालाही 7.5 येते, त्रास होते आपल्यालाही, पण विक्रम राजासारखा मोलाचा वाटा असा कोणी वाटून घेतला ना. आता तुम्ही म्हणसाल कसं, तर ज्या वेळेस विक्रम राजाला 7.5 आलेली आहे, त्यावेळेस 7.5च्या वेळेस त्याचे हात पाय पूर्ण तोडले होते आणि खूप खूप त्रास झालेला आहे हो. आता याच्यात आपल्याला शॉर्टकट सांगायचं आहे. ज्या वेळेस विक्रम राजाची 7.5 गेली, विक्रम राजानं आपलं जे सत्व आहे हे ढळू दिलं नाही, लबाडी केली नाही, बदमाशपणा केला नाही. आणि सांगितलेलं आहे, विक्रम राजा प्रत्येक वेळेस म्हणले, जे जे ऐसले संचिती ते दे कदान चुके कल्पांती. म्हणजे पहा, एक एवढं त्रास होऊन बी त्याच्यानंतर खूप कष्ट झाले. आता तुम्हाला ते माहीत असेल, पण त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगायची. ज्या वेळेस पूर्ण 7.5 संपल्यानंतर शनी महाराज विक्रम राजाला प्रसन्न झाले. त्यावेळेस विक्रम राजाचे हात आणि पाय दोन्ही तुटलेले होते. त्यावेळेस विक्रम राजाने, ज्यावेळेस शनिदेवाने विक्रम राजाला विचारलं, तुला काय मागायचं ते माग. विक्रम राजानं काय मागावं? ज्या राजाचं राज्य गेलं, ज्या राजाचं सिंहासन गेलं, जे राजा कितीतरी दूर उज्जैनी नगरीपासून तामलिंदापूर नावाची नगरी होती, त्या नगरीमध्ये जाऊन जो राजा अनोळखी ठिकाणी जाऊन पडलेला आहे, त्या राजानं काय मागावं? काय मागितलं असेल बरं? विचार करायची गोष्ट आहे. त्यावेळेस विक्रम राजाने शनी महाराजाला मागितलं दान. काय मागितलं? की हे शनी महाराजा, हे देवा, मला एकच या ठिकाणी दान द्या की मी जेवढे कष्ट भोगलेले आहेत 7.5मध्ये, एवढं प्राणी मात्रामध्ये कुणालाही भोगायला वाट्याला आलं नाही पाहिजे, कुणालाही अशी 7.5चा त्रास झाला नाही पाहिजे. असे विक्रम राजा त्यावेळेस शनिदेवानं म्हणलं, अरे धन्य धन्य तू विक्रम राय, तू न मागची हात पाये, राज छत्रादी सुखो पाये. काय विचारलं? शनिदेवानं विचारलं, सांगितलं, तू न मागशी हात पाये, राज छत्रादी सुखो पाये, पर पीडा निवारुशी. धन्य धन्य तू विक्रम राये, पर पीडा निवारीशी. तू न मागशी हात पाये, राजछत्राची सुखो पाये. धन्य धन्य तू विक्रम रावो, पर पीडा निवारुशी. काय म्हणलेले? हे धन्य विक्रम राजा, तू नाही हातपाय मागा लागला, नाही रे राजछत्र सुख मागा लागला. अरे धन्य तू विक्रम राजा आहे म्हणे, राजा होशी, दुसऱ्याची पीडा निवारतो आहेस. परंतु शनिदेवाने सांगितलं, ठीक आहे, मी तुला वचन देतो आहे. काय देतो आहे? की याच्यानंतर कुणालाही मी तुझ्या इथलं त्रास देणार नाही, तुझ्या इथलं छळणार नाही. फक्त लोकांनी गर्व गुमान करायचं नाही, टिंगल टवाळी करायची नाही, आणि मला विसरून चालायचं नाही. म्हणजे पहा, दुसऱ्याची पीडा स्वतः विक्रम राजाने अंगावर घेतलेली आहे. आता मिळणारच होतं विक्रम राजाला. त्याच्यानंतर पूर्ण हातपाय मिळाले जे खणलेले होते. देव काय करणार नाही, करील तो काय नो हे महाराज. शनी महाराजांना राजक्षत्रियाला हातपाय दिले, पूर्ण सुचिरभूत देवासारखं रूप दिलं. अशा गोष्टी आहेत. जर मंडळी तुम्हाला जर समजा चांगला व्हिडिओ वाटला, सबस्क्राईब करा, लाईक करा,
नवीन नवीन असेच व्हिडिओ तुम्हाला ऐकायला पाहायला मिळतील. जय हरी, रामकृष्ण हरी.